आता ही जर बाग बघितली तर तसं पहिलंच वर्ष आहे, पण ह्या बागेला आपण काय केलंय, एक वर्ष माल घेतला आणि दुसऱ्या वर्षी काय केलं की माणिकचे मन होतं, मग व्हरायटी चेंज काय केलं की हिथंच कट करून ह्याच्यावर डोळं भरलं आणि डोळं भरून काय केलं की परत वर डोळं सक्सेस केलं आणि डोळं सक्सेस केल्यानंतर ह्या व्हरायटीचा हा पहिल्याच वर्षीचा माल आहे. म्हणजे बाग ही खालची 2 वर्षाची आहे, एकदा माल गेलाय आणि हे दुसऱ्यांदा डोळा भरल्यानंतर ही दुसऱ्यांदा काय झाल्या बाग तयार झाल्या. तर अशा पद्धतीनं आपल्याला बागा सुद्धा डेव्हलप करता येतात, पण आपल्या बागेकडं तेवढ्या पद्धतीनं आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि तेवढं तिथं काम करणं गरजेचं आहे. पहिल्या वर्षी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने असा माल येतोय, तर हे इथं आपल्याला जिवंत उदाहरण आहे. प्रत्येक द्राक्ष बागायतदाराची अशी मालं निघाली पाहिजेत, असा पॉईंट झाला पाहिजे, असं लांबी चांगली झाली पाहिजे आणि अशा पद्धतीनं चांगली मालं करून सगळ्यांचं चांगलं पैसे होण्यास कोणतीही हरकत येत नाही. धन्यवाद.